सावली रात्रीची जे बाहेर पडते ती एका ठिकाणी येऊन थांबते आणि तिथे तिच्या चेहऱ्यावर गाडीचा लाईट येत असतो, म्हणून ती डोळ्यावर हात ठेवते. तेवढ्यातच गाडीतून भैरवी आणि तारा बाहेर निघतात आणि सावलीजवळ येतात. इथे भैरवी आणि तारा दोघीजणीही सावलीला टोचत असतात, टोचून बोलत असतात की काय तू इथे आलीच ना, तुला यावंच लागणार. इथे तारा म्हणते, पण ती तर कशी आली इकडे आई? तेव्हा ती भैरवी म्हणते, तिला यायलाच लागणार, तिची लायकीच ती आहे. तिला काय माहिती, तिने वचन दिलं आहे, त्यामुळे ते वचन तर तिला पाळावंच लागेल. एकदा काय त्या सावलीने चूक केली लहानपणी, ते सारखं ही बाई तिला डिवचून बोलते. इकडे तारा आणि भैरवी तिचा इन्सल्ट करणं काही थांबवत नाही. ते म्हणतात हिला तर यावंच लागणार, आणि आता तर काय हिच्या सासूबाईने म्हणजेच तिलोत्तमा महेंदळीनेच आम्हाला परवानगी दिली आहे, हिला काम करण्याची परवानगी दिली आहे, तर तिला मी जिथे बोलवीन तिथे तर तिला यायलाच लागेल म्हणून. आणि तिचा पान उतारा करत असतात दोघीजणही. खूप बोलतात की हिला तर लाजच नाही आहे, निर्लज्जच आहे, ही काय ह्यांची सून बनणार, ते लोक हिला काय स्वीकारणार, तरीही निर्लज्जासारखी इकडेच पडू नये, इतकं ते लोक बोलतात तरी हिला लाजच नाही आहे. तेव्हा भैरवी म्हणते, बरोबरच आहे, तिलोत्तमा म्हणली ते की हिला आता चटक लागली या श्रीमंतीची, म्हणून ही अशी इकडे पडू नये. एवढं ते लोक बोलत आहेत, हकलवत आहेत, तरी इकडे पडू नये. आता हे ऐकून सावलीला बरं वाटत असेल ना, जिथे कारण जगन्नाथ जेव्हा तिची मदत करत होता तेव्हा तिनेच तो व्हिडिओ डिलीट करायला सांगितला आणि हिची साईड घेतलेली. वचन दिलं आहे म्हणून, पण वचन दिलं आहे म्हणून काहीही करायला ती सांगेल आणि आपण करू हे नाही ना. इथे जगन्नाथ तिची मदत करत होता तर त्यालाच उलटून बोलली आणि आता हिचं सगळं ऐकून घेते. भैरवी तिला खूप काय बोलत असते. तेव्हा सावली म्हणते की सारंग सरांना पण माझी काळजी आहे, ते माझी काळजी करतात म्हणून. इकडे दोघीजणी हसतात आणि म्हणतात, हो तू काय स्वप्न बघतीयस या घरची सून बनण्याची, ते लोक एक्सेप्ट करतील तुला आणि सारंग काय तुला बायको म्हणून स्वीकारणार आहे का? तुला तुझं वचन आठवत आहे ना, तू जे मला दिलं होतंस ते. आणि तेवढाच तिकडे सारंग येतो आणि म्हणतो सावली, आणि सगळेजण तिकडे त्या दिशेने बघायला लागतात. भैरवी आणि तारा एकदम डचकतात. इथे भैरवी आपलं स्पष्टीकरण देत बसते की नाही, आम्हाला खूप काम येतं आहे ना, आणि त्याचं नियोजन तर सावलीच करते ना, म्हणून तिच्याशी बोलायला म्हणून तिला बोलवलं होतं. तेव्हा इथे सारंग त्यांच्याजवळ येऊन उभा राहतो आणि म्हणतो की मग तुम्ही घरी आला असतात इथे का? तेव्हा ती म्हणते, नाही यावेळी तिला कसं काही भेटायला यायचं, आणि आमचं हे प्रोफेशनल आहे ना, तर मग प्रोफेशनल रिलेशन वेगळंच ठेवायला हवं ना, असं घरी नाही, काय एक वेळासारखं काहीतरी बोलत असते. आणि तिथून सावलीला म्हणते, ये हां बाळा, तिच्या गळ्यात गळा टाकते आणि तिला म्हणते लक्षात ठेव काय बोलली आहे. आणि त्या दोघीजणी तिथून निघून जातात, पळच काढतात. इथे त्या दोघीजणी निघून जातात. सारंग सावलीला विचारतो, तू काय बोलत होतीस, काय चाललं होतं? तेव्हा ती म्हणते, काय नाही, तेच हे आपलं चालू असतं. तेव्हा तो म्हणतो, मी तर काहीतरी वेगळंच ऐकलं वचनबद्दल. आणि सावली एकदम थक्क होते, ह्यानी हे काय ऐकलं आहे म्हणून, आता काय बोलू मी आणि खोटं कसं बोलू? तेव्हा ती म्हणते, काय नाही, आणि ती पुढे निघून जाते. तेव्हा सारंग तिला थांबवतो आणि विचारतो, कसलं वचन, काय झालं आहे, काय आहे ते? तर इथे सावली काहीतरी बोलणार आणि तेवढ्यातच सारंगला फोन येतो कामाचा. तो म्हणतो, मला हे अटेंड करावं लागेल, आणि त्याला आत्ताच्या आत्ता काहीतरी मेल चेक करायचा असतो आणि पाठवायचा असतो. आणि तो म्हणतो, चल घरी म्हणून, आणि तो निघून जातो पुढे. आणि ती पण तिकडे उभं राहून म्हणते, पांडुरंगा, यावेळी वाचवलंस, माझ्या पाठीशी उभा राहिलास. इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सरू आजी आणि सावली मार्केटमध्ये भाजी घेत असतात, आणि इथे देवा इन्स्पेक्टर, त्याचा हवालदार घोरपडे इकडे वसुली करायला येतो. त्यांची भेट होते. तेव्हा इथे हवालदार त्या भाजीवाल्याला म्हणतो, ही तर आमची देवा साहेबांची बहीण आहे, हिच्याकडनं पैसे नका घेऊ. इथे सावली म्हणते, नाही तुम्हाला पैसे घ्यावेच लागतील म्हणून, असं करून चालणार नाही. पण तो नाही घेत, कारण देवा इन्स्पेक्टरची बहीण म्हणून. इकडे दुसरी एक बाई या हवालदारला हफ्ता द्यायला जाते. तेव्हा तो म्हणतो, आता नाही. इथे सावली आणि त्या हवालदार घोरपडे बोलत असतात. सावली म्हणते, तुम्ही इथे कसे? तर तो एकदम म्हणतो की इथे तर हफ्ता घ्यायला आलो ना, आणि तो एकदम थांबतो. तेव्हा ती म्हणते, काय हफ्ता? तो म्हणतो, नाही, हफ्त्याला मराठीत काय म्हणतात, आठवड्याची भाजी बघायला आलो, कारण आमच्या देवासाहेबांचं तर घरी कोणी नाही आहे ना, मग ते उपाशी आहेत, बाहेरचा समोसा पाव भाजी पाव खाऊन थकले आहेत, असं तसं काहीतरी बोलत असतो, म्हणून मी इथे आलो आहे म्हणून असं सांगतो. इथे महेंदळांच्या घरी कोणीतरी फेक क्रीम प्रोडक्ट्स वापरतात मार्केटमध्ये, हे चालू असतं. त्यामुळे सगळेजणच उभे राहून त्याच्यावर चर्चा करत असतात. वकील म्हणतो, आपल्याला धाड टाकायला हवी, पण अशी धाड कशी टाकणार, कारण कोणीही अशी धाड टाकू नाही शकत म्हणून. इकडे सगळेच चर्चा करत असतात का हे तर फेक प्रोडक्ट आहे, आपण सिद्ध का नाही करू शकत? तेव्हा तो म्हणतो, नाही, असं आपण सिद्ध करू शकत नाही, कारण आपल्याकडे असं काही ठोस पुरावे नाही आहेत. तेव्हा इथे हीच चर्चा सुरू असते. तेवढ्यात सारंग म्हणतो की माझ्याकडे एक असा माणूस आहे जो हे सगळं करेल माझ्या मैत्री खातील, आणि तो देवा इन्स्पेक्टरबद्दलच बोलतोय, पण त्याचं नाव काय सांगत नाही आहे ना. इथे
राजकुमारला तिलोत्तमा ओरडते, म्हणते तू मोठा आहेस, तू असं सोल्युशन द्यायला हवं तर तो देतोय करून आणि तू काय नुसतं प्रॉब्लेम्सच सांगतोय. इथे राजकुमारला वाईट वाटतं आणि इथे ऐश्वर्या पण त्याच्याकडे बघून हसत असते, कारण तिलाही हेच हवं असतं की नाकारा आणि मीच काय ती मोठी असं चालू असतं त्यांचं एकमेकांबद्दल. आणि सारंग तिथून निघून जातो. इन्स्पेक्टर देवा आपल्या केबिनमध्ये डोक्याला हात लावून उभा असतो, तेवढा घोरपडे हवालदार तिकडे येतात आणि म्हणतात की मी बोलू का नको का असं मनातल्या मनात चालू असतं. तेव्हा इन्स्पेक्टर देवा म्हणतो बोल बोल, मनात ठेवू नको. तेव्हा तो म्हणतो तुम्ही कसं ऐकलं, मी तर मनात बोललो. तेव्हा तो म्हणतो मला सगळं काही ऐकायला येतं म्हणून. इथे त्या दोघांच्या गप्पा गोष्टी फालतूगिरी चालूच असते की घरी बायकोशी भांडण झालं म्हणून आज मला पण डब्बा मिळाला नाही, असं तसं, आणि तुम्ही काय जेवणार, हेच चालू असतं. तेवढ्यातच तिकडे सावली डब्बा घेऊन येते आणि म्हणते देवा सर मी आत येऊ का. एकदम ते लोक बघतात तर तिकडे सावली असते. देवा इन्स्पेक्टर म्हणतो ये ना बहीण, सिस्टर ये, आणि ती आतमध्ये येते. सावली देवा इन्स्पेक्टरला सांगते मी तुमच्यासाठी डब्बा घेऊन आली. तो एकदम चकित होतो. तेव्हा हवालदार सांगतो की मला मार्केटमध्ये भेटलेली, हफ्ता घ्यायला गेलेलो पण असं सांगू नाही शकणार ना, म्हणून असं काही बाई बोललो. आणि तो म्हणतो ठीक आहे काय हरकत नाही. हवालदार तिकडे निघून जातो. इकडे सावली आणि इन्स्पेक्टर देवा तिकडे बसतात. इन्स्पेक्टर देवा म्हणतो तू माझ्यासाठी डब्बा घेऊन आली. ती म्हणते हो, मला कळलं ना की तुम्ही असं भाजीपाव आणि हे ते खाता, तर रोज नाही पण कधीतरी मी तुम्हाला माझा हातचा खाऊ घालूच शकते ना, म्हणून ती डब्बा उघडते आणि त्याला देते. तो एकदम भावूक होऊन जातो आणि म्हणतो की माझ्यासाठी आणलंस तू. तर ती म्हणते हो म्हणून. आणि ते दोघंही एकमेकांकडे बघत असतात. इकडे नील सारंगला कॉल करतो आणि म्हणतो की तू कधी येणार आहेस. तर तो म्हणतो मी इकडे चौकीतच जातो, ते सगळं झाल्यावर मी येतो घरी म्हणून. इथे सावली सगळं टेबलावर जेवणाचं मांडते. तेव्हा तो ते बघून इन्स्पेक्टर देवा भावूक होतो आणि म्हणतो हे सगळं माझ्यासाठी इतकं सगळं. तर ती म्हणते हो खा ना म्हणून. तेव्हा तो सावलीला म्हणतो मला सर नको म्हणून, भाऊ म्हण म्हणून. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, मी तुम्हाला देवा भाऊ म्हणून हाक मारेन, आणि तो एकदम खुश होतो.